नमस्कार, पूजाचं किचन चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर गुळाचा चहा हा आपल्या शरीरासाठी खूप छान असतो आणि हा गुळाचा चहा करायला कित्येक जणांचा हा चहा फुटला जातो। तर चहा कसा करायचा मी पूर्ण सांगते, तर पूर्ण रेसिपी बघा। तर इथे मी गॅस चालू करून त्यावर पातेले ठेवून घेतला आहे आणि 2 कप इथे मी पाणी टाकून घेतलं आहे। तर मी इथे 3 कप चहा करणार आहे। तर मी इथे 2 कप साधं पाणी टाकून त्यात अद्रक असा चिरून टाकलेला आहे। तुम्हाला जर अद्रक ठेचून किंवा किसून घालायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। तर अद्रकचे असे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला वेलायची अशी सांडशीच्या चिमट्यात अशी ठेचून घालायची आहे। अशी आपण वेलायची जी टाकतो ना, खरंच खूप छान सुगंध येतो। तर इथे मी 2 वेलायची टाकलेली आहे। कोणत्याही चहाला वेलायची जर वापरली तर आपला चहा खूप छान होतो, म्हणजे सुगंध खूप छान येतो। त्यानंतर मी यात चहा पावडर टाकून घेणार आहे। तर मी 1.5 चमचा इतकी चहा पावडर टाकून घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी आपल्याला जे पाणी टाकून चहा पावडर टाकतो त्यानंतरच आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला दुधाचा वापर लगेच करायचा नाहीये, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गूळ वितळायला टाइम लागतो। आणि एका शेगडीवर मी दूध तापायला ठेवलेलं आहे। तर गुळाचा चहा करताना आपल्याला इथे थंड दुधाचा वापर करायचा नाहीये। थंड दुधाचा वापर जर आपण केला तर आपला चहा फुटतो। तर मी इथं गवती चहाचे पानं पण टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही तर स्किप करा। तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला चहा पावडर मस्त उकळून घ्यायचे आहे आणि एका शेगडीवर आपलं दूध पण मस्त उकळत आहे। तर दुधाखालचा गॅस थोडा फुल करून मस्त दूध उकळलेलं आहे। तर आता हे दूध आपल्याला जो आपण चहा उकळलेला आहे चहा पावडर त्यात हे दूध टाकून देणार आहोत आणि हे दूध टाकून आपल्याला मस्त पुन्हा चहा उकळून घ्यायचा आहे। तर दूध आपण गरम वापरलं ना तर आपला चहा हा फुटला जात नाही आणि साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा सर्वोत्तम खूप छान आहे शरीरासाठी। तर मी आता दूध टाकून मस्त उकळून घेणार आहे। आणि सॉरी, इथं माझ्याकडून व्हिडिओ थोडा स्किप झाला, चालू करायचं लक्षातच नाही राहिलं। तर मी इथं चहा हा उकळून घेतला मस्त तेव्हाच आणि स्वच्छ असा चाळणीने गाळून घेतला, तर खूप छान सुगंध येत होता। ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, असा चहा तुम्ही घरी नक्की करून पिया। आणि हा गुळाचा चहा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।